छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। आईनेच मुलाच्या हत्येची सुपारी देऊन त्याचा काटा काढला। या प्रकरणी पोलिसांनी आईसह 2 जणांना अटक केली आहे। पैठण तालुक्यातील नाराळा येथे हा प्रकार घडला। मिळालेल्या माहितीनुसार अमोल हजारे यांचा 18 वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील महिलेशी विवाह झाला होता। त्याला एक 16 वर्षांची मुलगी आणि एक 9 वर्षांचा मुलगा आहे। अमोलच्या वडिलांचं निधन झालं असून त्याची आई चंद्रकला वेगळ्या राहत होत्या। अमोल दारू पिऊन पत्नीला त्रास देत असे, यामुळे पत्नी मुलाला आणि मुलीला घेऊन छत्रपती संभाजीनगर मध्ये राहू लागली होती। अमोलला दारूचे प्रचंड व्यसन लागले होते। आईकडे तो चुकीची मागणी करू लागला। ही बाब आईने शेजारच्या महिलेला सांगितली। त्या महिलेने असा मुलगा नसलेला बरा, त्याला मारून टाका असा सल्ला दिला। यानंतर आरोपी महिलेने चंद्रकांत हजारे आणि किरण गायकवाड नावाच्या आरोपींना अमोलच्या हत्येची सुपारी दिली। किरण गायकवाडने विजय जाधवला सोबत घेतले। दोघांनी गोड बोलून अमोलला दारू पिण्याच्या बहाण्याने संत एकनाथ उद्यानात नेले। तिथेच त्याची दोरीने गळा आवळून हत्या केली। ओळख पटू नये म्हणून त्याच्या तोंडात चिखल टाकला। त्यानंतर मृतदेह नाल्यात फेकून देण्यात आला। पोलिसांनी चंद्रकला लक्ष्मण हजारे वय 60, किरण रोहिदास गायकवाड वय 25, विजय कचरू जाधव वय 34, मंदाबाई बाबूराव जानकर वय 45 यांना अटक केली आहे।